Join fast. What we see in last lecture? Supriya? Yes, ma'am. What we see in last lecture? मेकॅनिझम ऑफ फिल्ट्रेशन त्याचं रिव्हिजन घेतलं होतं. थेअरी बघितली होती फिल्ट्रेशनची. Okay. Then अँड फॅक्टर अफेक्टिंग बघितलं होतं त्या म्हणजे ते ह्याच्या फिल्ट्रेशनवर कुठले फॅक्टर अफेक्टिंग करतात. okay. Then which factors are affecting on filtration? Practical size of solid, pore size of filtration media, temperature, pressure, viscosity of liquid filter, and area of filter medium, resistance of filter medium. Okay. There are factors affecting rate of filtration समजले सगळ्यांना? समजलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. देन आज आपण काय घेणार आहोत तर नेक्स्ट पार्ट आपण घेतोय I share my screen first. My screen is visible? Yes, ma'am. Yes. ओके. देन आपण काय घेतलं होतं तर थेरीज घेतली होती. देन फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फिल्ट्रेशन हे बघितले होते. ओके. फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये कोणते येतात तर एरिया ऑफ अ फिल्टर मीडियम, पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड टू बी रिमूव्ड, पोर साइज ऑफ अ फिल्टर मीडियम, viscosity of a liquid to be filtered, then temperature of a liquid to be filtered, then resistance of a filter medium and cake and pressure, then nature of a solid material. Okay. तर हे फॅक्टर्स आपण बघितले होते. Then आता equation, it is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Carnot equation K-C इक्वेशन आपण त्याला म्हणू शकतो. कोझनी-कार्मेन इक्वेशन आहे. तर ते इक्वेशन कसं आहे बघा तर V इज इक्वल टू A म्यू S स्क्वेअर इंटू डेल्टा P KL इंटू इप्सिलॉन. इप्सिलॉनचं साइन आहे हे इप्सिलॉन 3 अपॉन 1 मायनस इप्सिलॉन 3 2 इन ब्रॅकेट 2. तर इक्वेशन समजलं का? V इज इक्वल टू A अपॉन म्यू S स्क्वेअर इंटू डेल्टा P KL इंटू इप्सिलॉन. इप्सिलॉनचं साइन आहे हे इप्सिलॉन थर्ड अपॉन 1 मायनस इप्सिलॉन ब्रॅकेट स्क्वेअर.
ओके, वेअर इप्सिलॉन इज इक्वल टू पोरोसिटी ऑफ अ केक. हे जे काही इप्सिलॉन आहे ते काय आहे तर पोरोसिटी ऑफ अ केक. पोरोसिटी मीन्स व्हॉट इज पोरोसिटी? What is porosity? Pores means what? Supriya, Rajeshri, Sheetal. What is porosity? आहेत की नाहीत कोणी? Porosity is defined as the ratio of total pore volume to the apparent volume. अजून एकदा सांगा. Porosity is defined as the ratio of total pore volume to the apparent volume. Means Pore what? छिद्र. Volume means what is pore volume? सिम्पली पोरोसिटी मीन्स तुम्हाला काय सांगितलं होतं ते सांगा हो. नेटवरचं ना काय सांगू मला. तुम्हाला काय लक्षात येते पोरोसिटी मीन्स? क्वांटिटी ऑफ पोरस. ओके, तर पोरोसिटी किती आहे मीन्स किती पोरस आहे आपलं मटेरियल त्याच्यावर डिपेंड आहे. इप्सिलॉन त्याला आपण ते कशाने इंडिकेट करतो आपण तर इप्सिलॉननी. इप्सिलॉन लक्षात आलं कसं साइन आहे? येस मॅम. ओके, देन इप्सिलॉन इज इक्वल टू पोरॅसिटी ऑफ अ केक. देन एस, हे जे काही एस दाखवलंय त्यांनी हे काय आहे तर स्पेसिफिक सरफेस एरिया ऑफ अ पार्टिकल कॉम्प्राइज केक. स्पेसिफिक सरफेस एरिया आहे ऑफ अ पार्टिकल. देन के, हे जे काही के आहे इथं ते काय आहे तर कार्बनिक कॉन्स्टंट आहे. हे जे काही कार्बनिक कार्बन इक्वेशन आहे त्याचं कॉन्स्टंट म्हणून आपण काय यूज करतो तर के यूज करतो. ओके, समजली इक्वेशन? कार्बनिक कार्बन इक्वेशन. येस मॅम. Yes, ma'am. ओके, तर हे एल म्हणजे काय असेल हो? लास्ट इक्वेशन मध्ये पण झालं होतं एल क्वांटिटी. थिकनेस ऑफ फिल्टर केक. Thickness of filter cake. Yes, thickness of filter cake. Right. Then selection of a filter medium depends upon selection of a filter medium. Filter medium जो काही आपण सिलेक्ट करतो तर तो कशावर डिपेंड आहे हे इथं सांगितलेलं आहे. The size of a solid particles to be written on the filter. जेवढे काही साइज सॉलिड पार्टिकल्स असतील ते फिल्टर रिटर्न ऑन द फिल्टर म्हणजे फिल्टर केल्यानंतर जे काही सॉलिड मटेरियल येतात वर किंवा आपल्याला सॉलिड पार्टिकल्स जे काही मिळतात त्याची साइज वर डिपेंड आहे. द साइज ऑफ अ सॉलिड पार्टिकल्स टू बी रिटर्न ऑन द फिल्टर. फिल्टर केल्यानंतर जे काही सॉलिड मटेरियल आपल्याला मिळतं त्याची साइज वर डिपेंड आहे आपला फिल्टर मीडियम. ओके, देन पर्पज ऑफ अ फिल्ट्रेशन. आपण कशासाठी आपण फिल्टर करतो त्याच्यावर पण डिपेंड आहे. देन नेचर ऑफ अ प्रोडक्ट टू बी फिल्टर दॅट इज विस्कोसिटी. विस्कोसिटी कशी आहे आपल्या प्रोडक्टची ह्याच्यावर पण डिपेंड आहे. किंवा सिलेक्ट आपण फिल्टर मीडियम कोणत्या बेसिसवर आपण सिलेक्ट करणार ह्याचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. कोणत्या बेसिसवर आपण सिलेक्ट करतोय तर आपलं जे काही सॉलिड मटेरियल आहे त्याचं साईज किती आहे त्याच्यावर आपण फिल्टर मीडियम त्याच्यानुसार आपण फिल्टर मीडियम सिलेक्ट करतो. देन पर्पज ऑफ फिल्ट्रेशन. आपण फिल्ट्रेशन का करतोय कोणत्या पर्पज साठी करतोय ह्याच्यावर
आपण जो काही सिलेक्ट करणारा फिल्टर मीडियम आहे तो डिपेंड आहे. ओके. देन नेचर ऑफ अ प्रोडक्ट टू बी फिल्टर. आपण कोणत्या पद्धतीचे किंवा कोणत्या प्रकारचे आपण प्रोडक्ट फिल्टर करतोय, ते जास्त विस्कस आहे का, त्याची विस्कोसिटी कशी आहे, अजून कोणत्या मटेरियलचं आपलं प्रोडक्ट आहे किंवा आपण कोणतं मटेरियल फिल्टर करतोय त्याच्यावर ते डिपेंड आहे. ओके. देन द क्वांटिटी ऑफ अ मटेरियल टू बी फिल्टर. आणि आपण एक फिल्टर मीडियम घेतोय, त्याच्यामध्ये आपण किती क्वांटिटीचं फिल्टर मीडियम फिल्टर करतोय किंवा किती क्वांटिटीचं फिल्टर मीडियम आपल्याला फिल्टर करायचंय त्याच्यावर डिपेंड असतं की आपण कोणता फिल्टर मीडियम सिलेक्ट करणार आहे. ओके. समजलं का? कोणत्या बेसिसवर आपण फिल्टर मीडियम सिलेक्ट करतो? समजलं का? सिलेक्शन ऑफ अ फिल्टर मीडियम डिपेंड्स अपॉन. समजलं? Yes, ma'am. ओके. देन फिल्टर एड. फिल्टर एड बघा आपण कशा पद्धतीचं चूज करतोय. तर फिल्टर एड मटेरियल. फिल्टर एड, व्हॉट इज फिल्टर एड? व्हॉट इज फिल्टर एड? Hello, ma'am. हा बोला. Filter aid means added into slurry to increase rate of filtration. येस. आपण जे मटेरियल स्लरी मध्ये ऍड करतोय टू इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन, त्याला काय म्हणतो आपण? तर फिल्टर एड म्हणतो. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिल्टर एड आहेत. त्याच्यामध्ये त्याचं कंपोजिशन काय आहे, केमिकल कंपोजिशन, ते कोणत्या मटेरियल पासून बनलेलं आहे ते आपण इथं चार्ट मध्ये दिलंय आणि त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे आणि डिसएडव्हान्टेज काय आहे. देन फिल्टर एड. फिल्टर एड बघा. फिल्टर एड मटेरियल, त्याचं केमिकल कंपोजिशन, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. सेल्युलोज. सेल्युलोज ऍज अ फिल्टर एड म्हणून आपण यूज करतो. ओके. सेल्युलोज, एस्बेस्टॉस, कार्बन, ट्रिटाइन अँड डायॲटोनॉमस अर्थ. तर हे काय आहेत? तर फिल्टर एड आहेत. ते त्याच्यामध्ये कोणतं केमिकल कंपोजिशन आपण यूज करतोय? तर सेल्युलोज. सेल्युलोज मध्ये आपण कोणतं केमिकल कंपोजिशन यूज करतोय? तर सेल्युलोज मध्ये सेल्युलोजच असणार आहे. ओके. देन ऍडव्हान्टेज. सेल्युलोज आपण यूज केल्यानंतर आपल्याला कोणतं ऍडव्हान्टेज मिळतं? तर हायली प्युरिटी. प्युरिटी आहे ते हाय प्युरिटी. तर आपण सेल्युलोज जर मटेरियल यूज केलं तर आपल्याला काय मिळते? तर हाय प्युरिटी मिळते. देन एक्सलंट केमिकल रेजिस्टंट. आणि आपल्याला कोणती प्रॉपर्टी मिळते? तर एक्सलंट केमिकल रेजिस्टन्स. व्हॉट इज केमिकल रेजिस्टंट? वर्ड वरून तुम्हाला काय वाटते, काय असेल केमिकल रेजिस्टंट? केमिकल ऍब्सॉर्ब करत असते. रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? ऍब्सॉर्ब और रिपेल? रेजिस्टन्स मीन्स ऍब्सॉर्ब Repel. करणे और अपोज करणे. अपोज करणे. Oppose. केमिकलला अपोज करतं. ओके. म्हणजे केमिकल रिएक्शन होऊ देत नाही जर आपण सेल्युलोज आपण ऍड केले तर. ओके. डिसएडव्हान्टेज काय आहे? तर हे एक्सपेन्सिव्ह आहे. मीन्स व्हॉट इज एक्सपेन्सिव्ह? महाग. महाग. हे महाग आहे किंवा क्वांटिटी ज्याची कॉस्ट जास्त आहे. ओके. देन एस्बेस्टोस. एस्बेस्टोस मध्ये काय असतं? तर अल्युमिनियम
अल्युमिनोसिलिकेट असतात asbestos मध्ये and good retention on the coarse screen. Retention means retention hold the moisture. Good retention on the core screen. तर core screen जे काही आहे त्याच्यावर रिटेन होतं. Good retention on the core screen. Retention means काय तर कंटिन्युअस प्रोसेसिंग किंवा कंटिन्युअस जी काही प्रोसेस आहे ती कंट्रोल राहते, यूज मध्ये राहते. ऍक्शन ऑफ ऍब्सॉर्बिंग अँड कंटिन्यू टू होल्ड द सबस्टन्स. ऍब्सॉर्बिंग प्रॉपर्टी असते रिटेन्शनची आणि ते प्रोडक्ट होल्ड करून ठेवतं. देन म्हणजे प्रोडक्ट होल्ड करून ठेवण्याची कपॅसिटी त्याला काय म्हणतो तर आपण रिटेन्शन म्हणतो. तर ह्याच्या एस्बेस्टोस जर आपण ऍड केला आपल्या स्लरी मध्ये किंवा अजून आपल्या मटेरियल मध्ये तर त्याच्यामध्ये काय राहतं तर गुड रिटेन्शन टू द कोर्स स्क्रीन अँड सोल्युबल इन ऍसिड. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा तर सोल्युबल इन ऍसिड अँड अल्कली. Alkali means what is alkali? Weak base. 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 Alkali means base. Then soluble in acid and the alkali give highly compressible cake. तर हे asbestos काय करतं तर डिसएडव्हान्टेज काय आहे बघा एस्बेस्टोसचं तर सोल्युबल इन ऍसिड अँड अल्कली. जर आपलं मटेरियल आपल्या स्लरी मध्ये जर ऍसिड मटेरियल असेल किंवा जर अल्कली मटेरियल असेल तर ते काय करतं तर ते सोल्युबल करतं अँड हायली कॉम्प्रेसिबल केक. आणि जो काही केक फॉर्म होणार आहे किंवा केक फॉर्म होतोय तर तो कसा होतोय तर कॉम्प्रेसिबल होतोय मीन्स कॉम्प्रेस्ड केक फॉर्म होतोय. ओके. देन कार्बन मध्ये कोणतं कंपोजिशन असणार आहे तर केमिकल कंपोजिशन कार्बनच असणार आहे. देन युज्ड फॉर फिल्टरिंग स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन. तर हे जे काही कार्बन आपण यूज करतोय तर ते कशासाठी यूज करतोय तर स्ट्रॉंग अल्कली सोल्युशन फिल्टर करण्यासाठी. ओके. देन हे कसे आहेत डिसएडव्हान्टेजेस काय आहे फिल्टर मटेरियलचं किंवा फिल्टर एडचं तर हे एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. देन प्रीटाईल कसे आहेत फिल्टर एड ऍज अ प्रीटाईल. देन त्याच्यामध्ये कोणतं कंपोजिशन आहे तर सिलिका अँड अल्युमिनियम सिलिकेट. ओके. अवेलेबल इन अ वाईड साईज. वाईड साईज मीन्स काय तर व्हेरियस साईज रेंज मध्ये ते अवेलेबल असतात. ओके. देन सोल्युबल इन ऍसिड अँड द अल्कली. वाईड साईज मीन्स काय तर व्हेरियस साईज मध्ये ते अवेलेबल असतात आणि हे कसे आहेत तर सोल्युबल इन ऍसिड अँड द अल्कली. सो हे कसे आहेत तर ऍसिड आणि अल्कली मध्ये सोल्युबल आहेत. ओके. देन
डायटोमरस अर्थ. डायटोमरस अर्थ कसं आहे तर त्याच्यामध्ये कोणतं केमिकल कंपोजिशन आहे तर सिलिका आहे मोस्टली त्याच्यामध्ये. देन ऍडव्हान्टेज काय आहे त्याचं, युज्ड फॉर फाईन फिल्ट्रेशन, अवेलेबल इन अ वाईड साईज. तर हे फाईन फिल्ट्रेशन मीन्स काय तर फाईन फिल्ट्रेशन करण्यासाठी, म्हणजे फाईन मीन्स काय तर पार्टिकल्स आपले फाईन पार्टिकल्स असतील किंवा स्मॉल साईज मध्ये पार्टिकल्स असतील तर त्याचं फिल्ट्रेशन करण्यासाठी हे वाईडली यूज केलं जातं. ओके. देन स्लाइडली सोल्युबल इन डायल्यूट ऍसिड अँड द अल्कली. आणि हे कसे आहेत तर स्लाइडली सोल्युबल आहेत इन ऍसिड अँड डायल्यूट ऍसिड अँड अल्कली. डायल्यूट ऍसिड अँड अल्कली मध्ये हे स्ट्रॉंगली सोल्युबल आहेत. ओके. फिल्टर एड, त्याचं केमिकल कंपोजिशन, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज समजलं का? Yes, ma'am. Yes, ओके. देन आता आपण बघूया दोन फिल्टर मेम्ब्रेन आहेत आपल्याला किंवा फिल्टर मेम्ब्रेन अँड सिंटर्ड ग्लास फिल्टर. तर हे फिल्टरचे एक्झाम्पल आहेत. तर हे आपण आज बघूयात. ओके. देन फिल्टर, मेम्ब्रेन फिल्टर. मेम्ब्रेन फिल्टर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, आपण यूज करतो ऍज फिल्टर करण्यासाठी. ओके. देन प्रिन्सिपल काय आहे बघा. प्रिन्सिपल ऑफ मेम्ब्रेन फिल्टर. Membrane filter act as a very specific filter that allows the water to flow through the white. It is catches suspended solids and other substance. तर प्रिन्सिपल काय आहे, membrane filter act as a very specific filter for allows the water to flow through the white. हे कसं आहे तर स्पेसिफिक फिल्टर आहे, ते काय करतं, दॅट अलाउज द वॉटर टू फ्लो थ्रू द व्हाईट. व्हाईट कॅचेस असतील त्याच्यामधून काय होतं तर ते वॉटर फ्लो करायला मदत करतं किंवा अलाउ करतं टू फ्लो द वॉटर थ्रू द व्हाईट. इट इज कॅचेट्स. कॅचेट्स मीन्स काय तर असे स्पेस असल्यासारखं, आपण काय म्हणतो पाऊच असल्यासारखं असतं, त्याला आपण काय म्हणतो तर कॅचेट्स म्हणतो. ओके. कॅचेट सस्पेंडेड सॉलिड्स अँड अदर सबस्टन्स. तर पाऊच असतं त्याच्यामध्ये सॉलिड सबस्टन्स जे काही आहे ते सस्पेंड असतं आणि सॉलिड्स बरोबर अदर पण सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर हे मेम्ब्रेन फिल्टर काय आहे, मेम्ब्रेन फिल्टर ऍक्ट ऍज अ व्हेरी स्पेसिफिक. हे कसं आहे तर व्हेरी स्पेसिफिक फिल्टर आहे दॅट अलाउज द वॉटर. तर त्याच्यामधून काय करतो तर वॉटर अलाउ करतं टू द व्हाईट अँड इट इज कॅचेट सस्पेंडेड सॉलिड्स. तर त्याच्यामध्ये काय असतील तर कॅचेट्स असतील किंवा पाऊच लाईक मटेरियल असेल, ते सस्पेंडेड असतं सॉलिड्स अँड अदर सबस्टन्स मध्ये. ओके. देन मेम्ब्रेन फिल्टर. Membrane filter used to sieving mechanism of a microfiltration membrane driven by the pressure to trap the particles with the diameter between 0.1 to 1 nanometer, such as suspended solids, bacteria, some viruses, and the large size colloids. जे काही फिल्टर मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन फिल्टर आहे युज्ड टू सिविंग मेकॅनिझम. हे जे काही फिल्टर मेम्ब्रेन आहे ते कसं मेकॅनिझम वर वर्क होतं तर सिविंग मेकॅनिझम वर वर्क होतं. सिविंग मीन्स व्हॉट इज सीव? व्हॉट इज सीव? चाळण मॅम. इन सायंटिफिक वर्ड कशासाठी यूज करतो सीव? फिल्टर करण्यासाठी. फिल्टर करण्यासाठी यूज करतो का? to get same size. सांगा आदित्य. आदित्य थांबा. दुसरं कोण सांगत होतं? सेपरेट एलिमेंट सेपरेट करण्यासाठी.
साईज सेपरेशन साठी वापरतोय. एलिमेंट सेपरेशन करण्यासाठी. Elements means what? Which elements? स्मॉल पार्टिकल. Okay. Only small particles का? त्या सिव्ह मधून फिल्टर म्हणजे फिल्टर करून ते स्मॉल पार्टिकल आपल्याला पाहिजे असतील ते सिव्ह मध्ये हे करतात, फिल्टर करतात. बरोबर सांगताय, पण सांगण्याची पद्धत चुकतीये. आपण काय करतो तर व्हेरियस साईजचे जे काही पार्टिकल्स आहेत ते काय करतो, आपल्याला युनिफॉर्म साईज मिळवण्यासाठी आपण काय करतो त्याचं तर सिविंग करतो. सिविंग केल्यामुळे काय होतं तर आपल्याला त्या पार्टिकल्सची युनिफॉर्म साईज मिळते. ओके. साईज सेपरेशन मध्ये आपण यूज केले. आठवतंय सिव्ह शेकर मशीन, साईज सेपरेशन. Yes, ma'am. येस. ओके. तर हे जे काही मेम्ब्रेन फिल्टर आहे ते कोणत्या मेकॅनिझम वर वर्क होतं तर सिविंग मेकॅनिझम वर वर्क होतं. ओके. ऑफ मायक्रोफिल्ट्रेशन मेम्ब्रेन ड्रायव्हन बाय द प्रेशर टू ट्रॅप द पार्टिकल्स. तर हे कसं ऍक्ट होतं तर मायक्रोफिल्ट्रेशन मेम्ब्रेन असतं ते ड्रायव्हन बाय द प्रेशर दिल्यानंतर ते काय होतं तर अप्लाय होतं to trap the particles with the diameter between 0.1 to 1 nanometer micrometer, such as suspended solids, bacteria, some viruses and the large colors. तर हे जे काही मेम्ब्रेन फिल्टर आहे ते कोणत्या मेकॅनिझम वर वर्क होतं तर सिविंग मेकॅनिझम वर वर्क होतं. तर सिविंग मेकॅनिझम वर वर्क होतं म्हणजे नेमकं काय होतं तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे तर मायक्रोफिल्ट्रेशन मेम्ब्रेन एक मेम्ब्रेन आहे, त्याला आपण काय करतो तर प्रेशर अप्लाय करतो. ड्रायव्हन बाय द प्रेशर, त्याच्यावर आपण काय करतोय तर प्रेशर अप्लाय करतोय आणि ते काय करतं तर प्रेशर अप्लाय झाल्यानंतर टू ट्रॅप द पार्टिकल्स काय होतं तर त्याच्यामध्ये ट्रॅप होत आहेत विथ द डायमीटर ह्या 0.1 to 1 डायमीटरची जी काही पार्टिकल्स आहेत ते काय होत आहेत तर तिथे ट्रॅप होत आहेत. ओके. सच ॲज कोणते पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये तर सॉलिड्स, सस्पेंडेड सॉलिड्स, बॅक्टेरिया, सम व्हायरसेस अँड द लार्ज सॉलिड कोलाइड्स. तर हे जे काही पार्टिकल्स आहेत विदिन रेंज 0.1 to 1 नॅनोमीटर मायक्रोमीटर ह्या रेंज मधले जे काही पार्टिकल्स आहेत ते ट्रॅप होत आहेत. समजलं? Water flow through the membrane is not so fast, so it is order to pass the required amount of water. तर ह्याच्यामध्ये काय होतंय तर वॉटर फ्लो जो काही आहे फ्लो करतोय आपण वॉटर त्या मेम्ब्रेन फिल्टर मधून ते काय आहे तर आपण फास्ट फ्लो करत नाही. तर वॉटर फ्लो थ्रू द मेम्ब्रेन इज नॉट व्हेरी फास्ट. आपण जे की वॉटर फ्लो करतो त्या मेम्ब्रेन मधून तर ते फास्ट प्रोसेसनी आपण फ्लो करत नाही. सो त्यामुळे काय होतं तर इट इज ऑर्डर टू पास द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर. त्यामुळं आपण काय करतो तर रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर पास करायला आपण परमिशन देतो किंवा त्याच्यामध्ये आपण रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर आपण पास करतोय. ओके. मेम्ब्रेन फिल्टरचं प्रिन्सिपल लक्षात आलं का? मेम्ब्रेन फिल्टर कसं वर्क होतं किंवा काय आहे मेम्ब्रेन फिल्टर ते तरी समजतंय का? का अजून एकदा सांगू? सांगायचंय अजून एकदा? बी फास्ट. Yes, ma'am. येस. ओके. मेम्ब्रेन फिल्टर काय आहे तर एक असं मेम्ब्रेन फिल्टर आहे किंवा एक असं मटेरियल आहे ते काय करतं तर फिल्ट्रेशनची प्रोसेस करतं. ओके. इथपर्यंत लक्षात आलं? तर मेम्ब्रेन फिल्टरचे प्रॉपर्टीज काय आहेत बघा. तर मेम्ब्रेन फिल्टर ऍक्ट ऍज अ स्पेसिफिक फिल्टर टू अलाउ द वॉटर. ह्याच्यामधून काय होतं तर जे की वॉटर आहे ते अलाउ होते किंवा त्याच्या थ्रू वॉटर पास होते. ओके. अँड फ्लो थ्रू द व्हाईट
आणि ते कशामधून फ्लो होते तर एक कॅचेट असतं, त्याच्यामध्ये सॉलिड सस्पेंडेड पार्टिकल्स असतात आणि अदर पार्टिकल्स असतात, त्याच्यामधून ते वॉटर पास होते. ओके, इथपर्यंत समजलं? येस मॅम. देन आपलं जे काही मेम्ब्रेन फिल्टर आहे ते कोणत्या मेकॅनिझम वर वर्क होत आहे तर सिविंग मेकॅनिझम वर वर्क होत आहे. ओके, सिव्ज मीन्स काय तर आपण साईड सेपरेशन साठी आपण सिव्ज यूज करतो. ओके, सिविंग मेकॅनिझम वर आपलं मेम्ब्रेन फिल्टर वर्क होत आहे. ऑफ मायक्रो फिल्ट्रेशन मेम्ब्रेन. मायक्रो फिल्ट्रेशन मेम्ब्रेन मीन्स काय तर एक असं मेम्ब्रेन आहे त्याच्यावर जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर ते काय करतं तर पार्टिकल्स ट्रॅप करून ठेवतं, जे की कोणत्या रेंजच्या डायमीटर मध्ये आहे तर 0.1 to 1 नॅनोमीटरच्या रेंज मध्ये आहे ते पार्टिकल्स. ऍज सस्पेंडेड सॉलिड. मग ते पार्टिकल्स कोणते तर सस्पेंडेड सॉलिड्स, बॅक्टेरिया, सम व्हायरसेस अँड द लार्ज साइज कोलर्स. तर हे जे काही पार्टिकल्स आहेत ते काय करतात तर होल्ड करून ठेवतं किंवा ट्रॅप करून ठेवतं. ओके, देन फ्लो त्याच्या थ्रू जो काही वॉटरचा फ्लो आहे तो कसा आहे तर नॉर्मल फ्लो आहे किंवा व्हेरी फास्ट फ्लो नाहीये. त्यामुळे काय होतं तर सो इट इज ऑर्डर टू पास द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर. त्यामुळे आपण काय करू शकतो तर आपल्याला पाहिजे तेवढं वॉटर किंवा रिक्वायर्ड अमाऊंट मध्ये जे काही वॉटर आहे ते आपण त्याच्या थ्रू पास करू शकतो. आता समजलं प्रिन्सिपल? येस मॅम. येस मॅम. ओके, हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते फिल्टर मेम्ब्रेन हे सिवच्याच मेकॅनिझम वरनं होतं ना, मग सिव पण फिल्टर करण्यासाठी यूज केली जाते ना, असा मेकॅनिझम तो प्रिन्सिपल तसा सांगतोय ना. हा, प्रिन्सिपल तसाच सांगतोय. सिविंग मेकॅनिझम वरती आपलं फिल्ट्रेशन मेकॅनिझम युज होतोय. पण सिव्स तुम्ही बघितली का? सिव्स कशी असते तर ते सॉलिड पार्टिकल्स फिल्टर करण्यासाठी फक्त युज केली जाते. ओके, त्याच्या सिव्स मधून लिक्विड पार्टिकल्स आपण सेपरेट आउट नाही करू शकत. समजते का? काय यूज Yes. करतो आणि फिल्ट्रेशन काय यूज करतोय किंवा फिल्टर मेम्ब्रेन काय यूज करतोय. येस मॅम. सॉलिड मटेरियल आपण पास करू शकतो. सिव्स मधून जर आपण लिक्विड मटेरियल पास केले तर ते काय होतं तर क्लॉग होतं किंवा ब्लॉक होतं किंवा आहे तसंच आपण तुम्ही लक्षात घ्या, सिव्स मधून जर आपण सॉलिड मटेरियल पास केले तर काय होतं तर एक तर आहे तसे तर बाहेर पडणार आहेत और ते क्लॉग होऊन तरी बाहेर पडणार आहेत किंवा क्लॉग झाल्यामुळे ते खाली तरी येणार नाहीत, बाहेर तरी पडणार नाही. पण मेम्ब्रेन फिल्टर मध्ये काय आहे तर हे एक असं पोरस मीडियम असल्यामुळं मेम्ब्रेन फिल्टरला ह्याची जी काही पोरोसिटी आहे ती कमी असल्यामुळं मेम्ब्रेन फिल्टर मधून जे काही मटेरियल आहे ते फिल्टर होतं इझिली. ओके, ओके मॅम, समजलं मॅम. हा ठीक आहे. देन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय आहे बघा. मेम्ब्रेन फिल्टर आर मेड अप ऑफ थिन अँड फ्लॅट मेम्ब्रेन of a cellulose derivative such as cellulose acetate and the cellulose nitrate. तर मेम्ब्रेन फिल्टर काय आहे, हे एक थिन अँड फ्लॅट मेम्ब्रेन आहे. ओके, ऑफ अ सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह. सेल्युलोज डेरिव्हेटिव्हनी बनलेलं एक थिन अँड फ्लॅट मेम्ब्रेन आहे. तर ते सेल्युलोज कोणते वापरले जातात मोस्टली तर सेल्युलोज ऍसिटेट अँड द सेल्युलोज नायट्रेट. हे दोन जे काही सेल्युलोज डेरिव्हेटिव्हचे जे काही मटेरियल आहे ते मटेरियल यूज केले जातात इन अ मेम्ब्रेन फिल्ट्रेशन. सॉरी, हा मेम्ब्रेन फिल्टर. मेम्ब्रेन फिल्टर मध्ये हे दोन प्रकारचे सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह मटेरियल यूज केले जातात. दिस फिल्टर आर ब्रिटल when in dry condition and can be stored for infinite period. तर हे जे काही मटेरियल आहे ते ब्रिटल होतं when it is dry condition. ड्राय कंडिशन मध्ये जर असेल तर हे मटेरियल काय होतं तर ब्रिटल होतं अँड कॅन बी स्टोअर फॉर द इनफायनाइट पिरियड. आणि आपण काय करू शकतो तर ह्याला स्टोअर करू शकतो फॉर द इनफायनाइट पिरियड पर्यंत किंवा लॉंग टर्म पर्यंत आपण ह्याला स्टोअर करू शकतो. देन फिल्टर आर बिटवीन 50 to 150 मायक्रॉन. ओके, थिक मायक्रॉन थिक. तर हे फिल्टर आर
filters are between 15 to 150 micron thick and available in the size up to 60 centimeter square. तर हे कसे आहेत फिल्टर मेम्ब्रेनचं साईज त्यांनी सांगितलेलं आहे किती थिक आहे ते फिल्टर मेम्ब्रेन किंवा फिल्टर अँड अवेलेबल इन द साईज किती साईज मध्ये आहे तर 60 सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये ते अवेलेबल असतं. देन मेम्ब्रेन फिल्टर हॅज 400 to 500 million spores per square centimeter of a filter surface. तर फिल्टर सरफेस वरती किती स्पोर्स प्रेझेंट आहेत बघा. हे किती आहे तर 400 ते 500 मिलियन स्पोर्स असतील त्या पर स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. एवढे लहान लहान स्पोर्स आहेत त्याच्यामध्ये. एका सेंटीमीटर मध्ये 400 ते 500 मिलियन स्पोर्स आहेत फिल्टर पेपर वरती किंवा फिल्टर मेम्ब्रेन फिल्टर वरती. ओके. Then the pores are absolutely uniform in size and occupy about 80% of a filter volume. तर जे काही फिल्टर व्हॉल्यूम आहे फुल फिल्टर व्हॉल्यूमचा जो काही सरफेस एरिया आहे त्याच्या 80% ऑक्युपाय केलेलं असतं पोर्सनी आणि त्याची जी काही साईज आहे ती कशी आहे तर ऍब्सोल्युटली युनिफॉर्म साईजचे पोर्स आहेत त्याच्यामध्ये आणि स्पोर्सची साईज किती आहे तर 400 ते 500 मिलियन स्पोर्स पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. समजलं? येस मॅम. ओके. Then to avoid the rapid clogging of a membrane filter is often required. Rapid clogging. Clogging means काय तर ब्लॉक होणे. To avoid the rapid clogging, ब्लॉक होऊ नये म्हणून काय करतात बघा. To avoid the rapid clogging of a membrane filter is often required. तर ते रॅपिड क्लॉगिंग होऊ नये म्हणून आपण काय करतो तर मेम्ब्रेन फिल्टर यूज करतो. ओके. देन सिलेक्शन ऑफ अ मेम्ब्रेन फिल्टर इज पर्टिक्युलर ऍप्लिकेशन डिपेंड्स ऑन द पार्टिकल्स ऍट ऑन द रिमूव्ह और टू बी रिमूव्ह. तर सिलेक्शन ऑफ अ मेम्ब्रेन फिल्टर कसं आहे तर पार्टिकल्स आर अप्लाय टू the selection of a membrane filter for the particular application depends upon the particulars at to be removed. At to be removed हे रिपीट झालंय. At to be removed इथपर्यंतच आहे. The selection of a filter medium of a particular application. आपण जेव्हा एखादा फिल्टर मीडियम चूज करतो फॉर द ऍप्लिकेशन किंवा आपल्याला परफॉर्म करायचं किंवा फिल्टर करायचं ते मटेरियल तेव्हा आपण काय करतो तर फिल्टर मीडियम चूज करतो. तर कोणतं फिल्टर मीडियम आपण चूज करायला पाहिजे तर त्याचा टेबल इथं दिलेला आहे. पोर साईज त्या पोर्सची जी काही साईज आहे आणि पार्टिकल्स टू बी रिमूव्ह कोणते पार्टिकल्स आपण रिमूव्ह करू शकतो त्या पोर साईजच्या फिल्टर मेम्ब्रेन थ्रू हे इथं त्यांनी कॅरेक्टर दिलेला आहे किंवा साईज दिलेली आहे. ओके. तर पोर साईज मीन्स काय तर हे जे काही पोर्स असतील फिल्टर मेम्ब्रेन वरती किंवा मेम्ब्रेन फिल्टर वरती जे काही पोर्स आहेत त्याची साईज दिलेली आहे आणि आपण कोणते मटेरियल त्याच्या थ्रू रिमूव्ह करू शकतो किंवा फिल्टर करू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. देन पोर साईज बघा 0.2 चे जे काही पोर साईजचे फिल्टर आहेत त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो तर ऑल बॅक्टेरिया आपण रिमूव्ह करू शकतो. ओके. देन 0.45 जर पोर साईज असेल तर ऑल कॉलनी फॉर्म बॅक्टेरिया आपण रिमूव्ह करू शकतो. ओके. 0.8 पोर साईज जर असेल तर ऑल एअरबोर्न पार्टिकल्स आपण रिमूव्ह करू शकतो. देन 1.2
1.2 जर पार्टिकल पोर साईज असेल तर ऑल नॉन लिव्हिंग पार्टिकल्स विथ द डेंजरस IV fluids and the all नॉन लिव्हिंग पार्टिकल्स आपण रिमूव्ह करू शकतो. अँड जर पार्टिकल पोर साईज जर 5 असेल तर पार्टिकल्स कोणते आपण रिमूव्ह करू शकतो तर ऑल सिग्निफिकंट सेल्स अँड फ्रॉम द बॉडी फ्लुइड. ऑल सिग्निफिकंट सेल्स मीन्स ऑल सेल्स जर आपल्या बॉडीमध्ये आहे तर ते आपण रिमूव्ह करू शकतो. ते पार्टिकल्स आपण सेपरेट आउट करू शकतो. समजलं का? पोर साईज आणि कोणते पार्टिकल्स आपण रिमूव्ह करू शकतो युजिंग मेम्ब्रेन. Yes, ma'am. ओके. देन वर्किंग कसं आहे बघा. वर्किंग द मेम्ब्रेन फिल्टर इज अ फिक्स्ड इन अ मेटॅलिक होल्डर बिफोर इट यूज. हे काय आहे तर एक मेम्ब्रेन फिल्टर हे कशाला अटॅच केलेलं आहे तर मेटॅलिक होल्डरला, म्हणजे एक मेटॅलिक फ्रेम असते त्याला अटॅच केलेलं जातं बिफोर यूज. These filters mainly used for sterilization of both aqueous and the oily liquids. तर मेम्ब्रेन हे फिल्टर कशासाठी मोस्टली यूज केलं जातं तर स्टरलायझेशन ऑफ बोथ aqueous and the oily liquids. ऑइली लिक्विड्स आणि aqueous मटेरियल जर असेल तर त्याचं स्टरलायझेशन करण्यासाठी आपण यूज करतो, त्याला सेपरेट आउट करण्यासाठी. ओके. If the solution to be filtered contain a considerable quality of a suspended matter, primarily filter through the suitable depth, filter avoid clogging of a material membrane filter during the sterile filtration. If the solution of a filter contain considerable quality of a suspended matters, तर आपलं जे की फिल्टर मटेरियल आहे आपण त्याला काय म्हणतो तर फिल्टर्ड कंटेन कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ मॅटर, सस्पेंडेड मॅटर. तर त्याच्यामध्ये जर सस्पेंडेड मॅटर असेल, सस्पेंडेड मॅटर्स मीन्स काय तर त्याच्यामध्ये जर अदर पार्टिकल्स असतील तर प्रायमरीली फिल्ट्रेशन थ्रू द सुटेबल डेप्थ फिल्टर अवॉइड क्लॉगिंग ऑफ अ मटेरियल मेम्ब्रेन. क्लॉगिंग ऑफ द मटेरियल तर त्याच्यामध्ये जर पार्टिकल्स असतील, सस्पेंडेड मॅटर्स असणार आहेत त्याच्यामध्ये, देन प्रायमरीली थ्रू द सुटेबल डेप्थ, प्रायमरीली काय होतं तर सुटेबल डेप्थ पर्यंत जर क्लॉगिंग होत नसेल ते फिल्टर अवॉइड क्लॉगिंग ऑफ अ मटेरियल मेम्ब्रेन फिल्टर ड्युरिंग द स्टराईल फिल्ट्रेशन. जर स्टराईल फिल्ट्रेशन मध्ये जर क्लॉगिंग होत नसेल तर एक मिनिट. इफ द सोल्युशन ऑफ अ filtered contain considerable quantity of a suspended matter, तर आपल्या आपलं जे काही फिल्ट्रेशन आहे किंवा आपलं जे काही मटेरियल आहे विच इज गोइंग टू बी फिल्टर, तर त्याच्यामध्ये जर सस्पेंडेड मटेरियल असतील किंवा त्याच्यामध्ये जर अदर पार्टिकल्स असतील ते आपण काय करतो तर फिल्टर करतोय. ओके. प्रायमरीली काय होतं तर क्लॉगिंग होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये ऑफ अ मेम्ब्रेन फिल्टर. मेम्ब्रेन फिल्टर मध्ये क्लॉगिंग होण्याचे चान्सेस आहेत ड्युरिंग द स्टराईल फिल्ट्रेशन. स्टराईल फिल्ट्रेशन मीन्स काय तर आपण जेव्हा स्टराईल मीन्स काय तर पॅथोजन फ्री किंवा त्याच्यामध्ये अजून कोणते मटेरियल यायला नाही पाहिजे. आपल्याला जे की डिझायर क्वांटिटी मध्ये जे की मटेरियल पाहिजे त्याचा तेव्हा जे आपल्याला मिळतं त्याला काय म्हणतो तर आपण स्टराईल फिल्ट्रेशन म्हणतो. जर स्टराईल फिल्ट्रेशनच्या मध्ये जर सस्पेंडेड मॅटर्स आले तर काय होतं तर प्रायमरीली त्याचं क्लॉग होतं ते मटेरियल किंवा आपलं जे काही मेम्ब्रेन फिल्टर आहे तर ते क्लॉग होतं. समजलं? देन डायग्राम बघा. स्पायरल वूड मेम्ब्रेन फिल्टर. एक मिनिट, ही डायग्राम दिसते तुम्हाला?
आता दिसते? येस मॅम. Yes, ma'am. तर हे काय आहे तर हे मेटॅलिक फ्रेम आहे. त्याला काय अटॅच आहे तर हे आपलं मेम्ब्रेन फिल्टर अटॅच आहे. हे मेम्ब्रेन आहे. ओके, इथं जे की दिसते तुम्हाला हे ब्लॅक कलरचं, तर ते काय आहे तर मेम्ब्रेन आहे. इम्परमिएबल शीट. इम्परमिएबल शीट्स मीन्स काय तर त्याच्यामधून परमिएशन होत नाही आपल्या मटेरियलचं. देन परमॅग्नेट आहेत, मॅग्नेट्स आहेत. आणि फीड. फीड मीन्स काय तर आपण मटेरियल फीड करतोय. आणि कॉन्सन्ट्रेट मीन्स काय तर मटेरियल आपलं बाहेर जाते. ओके, हे काय करतोय आपण तर इथं फीड मटेरियल आतमध्ये टाकल्यानंतर ते काय होतं तर फिल्टर होतं आणि ते बाहेर टाकलं जातं. ओके, इथून बाहेर जातं आपलं मटेरियल. ओके, देन ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस ऑफ Ma'am. फिल्टर. हा, टाइम संपलाय की. मॅडम मी कंटिन्यू करणार आहे. हे एवढं होऊ दे तुमचं, त्यानंतर थांबूयात आपण. 2 फिल्टर होऊ देत, त्यानंतर थांबूयात. ओके, ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एनी केमिकल्स. तर फिल्टर मेम्ब्रेन फिल्टर जर आपण यूज केला तर काय होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल्स यूज नाहीये. ओके, इट कॅन बी रिमूव्ड 90 to 100% ऑफ पॅथोजन्स फ्रॉम द वॉटर सॅम्पल. वॉटर सॅम्पल मध्ये जर पॅथोजन्स असतील किंवा अजून काही मटेरियल असतील तर त्याच्यामधून 90 to 100% ते काय होतं तर मेम्ब्रेन फिल्टर जर आपण केलं तर 90 to 100% मध्ये ते पॅथोजन्स किल्स होतात आणि आपल्याला बेटर रिझल्ट मिळतो. देन दिस मेथड इज मोस्ट एनर्जी इफिशियंट. तर ही मेथड कशी आहे तर मोस्टली एनर्जी इफिशियंट आहे. इट कॅन स्टरलाइज हीट सेन्सिटिव्ह मीडिया. हीट सेन्सिटिव्ह मीडिया म्हणजे हीट सेन्सिटिव्ह जर मटेरियल असेल तर ते आपण स्टरलाइज करू शकतो. अँड इट टेक्स लेस टाइम. आणि हे जे काही मेम्ब्रेन फिल्टर आहे तर ते टाइम कसं घेतं तर लेस टाइम घेतं, त्यामुळे हे ऍडव्हान्टेज मध्ये येतं ह्याच्यात. ओके, समजलं का मेम्ब्रेन फिल्टर? येस मॅम. येस मॅम. ओके, देन सिंटर्ड ग्लास फिल्टर थोडंच आहे, आपण घेऊया आणि स्टॉप करूया. ओके, हा एक फिल्टर घेऊयात आपण. देन सिंटर्ड ग्लास फिल्टर. 2 फिल्टर आहेत तुम्हाला फिल्ट्रेशन मध्ये लक्षात ठेवायचं, एक मेम्ब्रेन फिल्टर अँड सिंटर्ड ग्लास फिल्टर. ओके, इम्पॉर्टंट आहेत दोन्ही पण फिल्टर्स तुम्हाला. प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपल वर वर्क होतं बघा सिंटर्ड ग्लास फिल्टर. इट इज ऑल्सो नोन ॲज फ्लिटेड ग्लास फिल्टर. फ्लिटेड ग्लास फिल्टर पण ह्याला आपण म्हणतो आणि मॉर्टन फिल्टर. मॉर्टन फिल्टर अँड फ्लिटेड ग्लास फिल्टर हे असे 2 अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत. ओके, सिंटर्ड ग्लास फिल्टरला तुम्हाला जर एक्झामला जर त्यांनी विचारलं किंवा MCQ ला पण विचारू शकतात अनदर नेम ऑफ सिंटर्ड ग्लास फिल्टर और व्हॉट इज अ फिल्टर्ड ग्लास फिल्टर असा पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा मॉर्टन ग्लास फिल्टर. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये कोणती थेरी लिहायची, कोणतं प्रिन्सिपल लिहायचं तर सिंटर्ड ग्लास फिल्टरचं. Then the liquids to be filtered is poured into the sintered glass funnel and down through the preformation by the vacuum succession. Vacuum succession मुळे काय होतं, the liquid to be filtered आपल्याला जे काही फिल्टर करायचंय ते लिक्विड ते काय करतो आपण तर सिंटर्ड ग्लास फनेल मध्ये, एक फनेल टाइप मध्ये असतं. एक मिनिट, हे बघा हे सिंटर्ड ग्लास फिल्टर आहे. ओके, दिसते हे
sintered glass filter disc. Okay. Then liquid to be filter. आपल्याला जे कोणतं लिक्विड फिल्टर करायचंय ते काय करतोय आपण तर सिंटर्ड ग्लास फनेल मध्ये आपण ऍड करतोय, त्याच्यामध्ये आपण पोर करतोय अँड डाऊन थ्रू द प्रीफॉर्मेशन बाय द व्हॅक्यूम सक्सेशन. आणि काय होतं तर व्हॅक्यूम सक्सेशन फोर्स अप्लाय होतो त्याच्यावर अँड दिस ग्लास आर अटॅच्ड टू द व्हॅक्यूम पंप टू कॅरी आउट द फिल्ट्रेशन under the reduced pressure to allow for the succession and collect the collection of a filtrate. तर हे सिंपल आहे सिंटर्ड ग्लास फिल्टरचं प्रिन्सिपल. आपण काय करतोय तर लिक्विड जे की आपल्याला फिल्टर करायचंय तर ते काय करतोय तर जे काही सिंटर्ड ग्लास फनेल आहे त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय आणि ते ऍड केल्यानंतर आपण काय करतो तर त्याला व्हॅक्यूम सक्सेशन हा फोर्स अटॅच होतो त्याच्यावर किंवा व्हॅक्यूम सक्सेशन अटॅच होतं त्याला, व्हॅक्यूम पंप म्हणतो आपण त्याला. दिस ग्लास आर अटॅच्ड टू द व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंपला तो ग्लास किंवा फ्लास्क जो काही आहे तो अटॅच असतो टू कॅरी आउट. कशासाठी? टू कॅरी आउट द फिल्ट्रेशन अंडर द रिड्युस्ड प्रेशर. रिड्युस्ड प्रेशर मीन्स काय तर त्याला कमी प्रमाणात प्रेशर द्यायचंय आपल्याला. रिड्युस्ड प्रेशर मध्ये ते कॅरी होतं टू अलाव फॉर द सक्सेशन. टू अलाव फॉर द सक्सेशन आपण त्याला सक्सेशन साठी आपण त्याला अलाव करतोय अँड कलेक्ट आणि त्यानंतर काय करतोय आपण तर कलेक्ट द कलेक्शन ऑफ अ फिल्ट्रेट. आपलं त्यानंतर त्याच सक्सेशन झाल्यानंतर काय होतं तर आपण त्यानंतर फिल्टर आपलं जे की मटेरियल आहे ते आपण कलेक्ट करू शकतो ऍज अ फिल्ट्रेट म्हणून. ओके. डायग्राम बघा. हे आपले व्हॅक्यूम सक्सेशन किंवा सिंटर्ड ग्लास फिल्टर जे काही आहेत ते आपल्या लायब्ररीमध्ये आहेत किंवा लॅबोरेटरीज मध्ये आहेत. तुम्ही जर आलात तर मी तुम्हाला दाखवेन सिंटर्ड ग्लास फिल्टर कसे असतात. ओके. ही असेंब्ली आहे सिंटर्ड ग्लास और फिल्टर डिस्क. हे ह्याच्यामध्ये काय आहे तर फिल्टर मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये किंवा फिल्टर प्रोसेस ह्याच्यामध्ये अटॅच केलेली असते. व्हॅक्यूम हे बघा इथे तुम्हाला दिसते. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर ह्याला व्हॅक्यूम टेक ऑफ साइड आउट. तर हे काय आहे तर व्हॅक्यूम रिमूव्ह करतो आपण त्याच्यामध्ये. व्हॅक्यूम मीन्स काय असणार आहे तर एक टाइपचं प्रेशर असणार आहे ते आपण ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो. ओके. Then construction. It is made up of borosilicate glass. तर हे कशापासून बनलेलं आहे तर बोरोसिलिकेट ग्लास पासून बनलेला आहे. बोरोसिलिकेट ग्लास इज finely powdered and the particles of a desired size are separated. ह्याच्यामधून आपण काय करू शकतो तर borosilicate glasses finely powders and powder material of a desired size are separated. ह्याच्यामधून आपण फाइन पावडर्स पार्टिकल्स ऑफ अ डिझायर्ड साइज चे पार्टिकल्स आपण सेपरेट आउट करू शकतो. देन इट इज देन पिक्ड इन द डिस्क मोल्ड. आणि त्यानंतर हे काय करू शकतो आपण तर डिस्क मध्ये आपण ते डिस्क मोल्ड मध्ये आपण पिक करू शकतो अँड हिटेड on the temperature at which the cohesion takes place between the particles. The disc is then fused and a funnel of a suitable space and size. तर ह्याच्यामधून हे जे काही पार्टिकल्स आहेत किंवा कन्स्ट्रक्शन काय आहे ह्याचं इट इज पिक्ड इन द डिस्क. डिस्क मध्ये आपण ते मटेरियल आपल्याला जे काही डिझायर्ड क्वांटिटीची किंवा डिझायर्ड पार्टिकल्सचे जे काही मटेरियल आपण घेतले तर ते काय करू शकतो तर आपण डिस्क मध्ये का कलेक्ट करायचे आणि हिटेड टू द टेम्परेचर. त्याला टेम्परेचर द्यायचं किंवा त्याला हीट करायचंय ऍट विच द कोहेजन टेक्स प्लेस. कोहेजन जोपर्यंत होत नाही त्या मटेरियलचं तोपर्यंत काय करायचं आपल्याला तर त्याला हीट करायचंय. आणि
डिस्क इज देन फ्युज्ड ऑफ अ फनेल. तर ती डिस्क कशी फ्यूज आहे, कशाला फ्यूज आहे, फ्यूज मीन्स काय तर जॉईंटेड टू द फनेल. तर ती डिस्क काय करायची तर फनेलला जॉईंट करायची किंवा फ्यूज करायची फॉर द सुटेबल स्पेस अँड द साईज. तर त्याच्यामधला साईज आणि स्पेस सुटेबल असला पाहिजे. ओके, हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. देन वर्किंग कसं आहे बघा. सिंटर्ड ग्लास फिल्टर आर अवेलेबल इन अ साइज इन अ डिफरंट पोर साइज. तर हे जे काही सिंटर्ड ग्लास फिल्टर आहे ते व्हेरियस साइज मध्ये अवेलेबल असतं. व्हेरियस साइज मध्ये अवेलेबल असतं म्हणजे काय तर त्याची जी काही पोर साइज आहे ती व्हेरियस साइजची असते किंवा व्हेरियस साइज मध्ये पोर साइज असते त्याची. हेन्स funnel with sintered filter is numbered according to the pore size in sintered glass disc. Funnel of a sintered glass is used to filter solid particles PPT of a residue from the fluid similar to the filter paper. Then the filter can go through the pores in the sintered glass filter, but solid residue will be retained. Sintered glass filter हे काय आहे तर available in a different pore size and different size. Hence the sintered glass is numbered according to the pore size. त्याच्या पोर साइज नुसार त्याला आपण नंबरिंग देतोय. ओके, इन द सिंटर्ड ग्लास डिस्क funnel of a sintered glass used to. तर आपण काय करतोय तर सिंटर्ड ग्लास मध्ये आपण फनेल पण यूज करतोय. ओके, सिंटर्ड ग्लास डिस्क फनेल ऑफ अ सिंटर्ड ग्लास मीन्स काय तर सिंटर्ड ग्लास मध्ये आपण फनेल यूज करतोय. तो कशासाठी यूज करतोय तर फिल्टर सॉलिड्स. तर सॉलिड्स फिल्टर करण्यासाठी पीपीटी मीन्स प्रेसिपिटेशन ऑफ रेसिड्यू फॉर द रेसिड्यू. रेसिड्यू मीन्स काय तर फिल्टर झाल्यानंतर आपल्याला जे काही मटेरियल मिळतं त्याला आपण काय म्हणतो तर रेसिड्यू. फॉर द फिल्टर फ्लुइड सिमिलर टू द फिल्टर पेपर. फ्रॉम द फ्लुइड सिमिलर टू द फिल्टर पेपर मीन्स काय तर जे काही फ्लुइड मिळते आपल्याला फिल्टर झाल्यानंतर त्याला काय म्हणतो तर फ्लुइड टू बी फिल्टर पेपर. फिल्टर पेपर वरती जो काही फ्लुइड मिळतो तर त्याला आपण म्हणतोय तर फ्लुइड रेसिड्यू ऑफ अ फ्लुइड. ओके, द फ्लुइड कॅन बी अंडरगो फोर्स इन द सिंटर्ड ग्लास. तर जे काही ते फ्लुइड आहे ते काय होतं तर गो थ्रू द फोर्स. तर ते फोर्सनी जातं सिंटर्ड ग्लास फिल्टर मध्ये. बट सॉलिड रेसिड्यू विल रिटेन. पण काय होतं तर जे काही सॉलिड मटेरियल आहे तर ते काय होतं तर ते रिटेन मीन्स काय तर आहे असं राहणे किंवा तिथंच राहणे. त्याला काय म्हणतो तर सॉलिड मटेरियल रिटेन होतं आणि जे काही लिक्विड आहे ते काय होतं तर पास होऊन जातं सिंटर्ड फिल्टर मधून. ओके, ऍप्लिकेशन बॅक्टेरियल फिल्ट्रेशन. ऍप्लिकेशन काय आहे तर बॅक्टेरियल फिल्ट्रेशन. बॅक्टेरिया फिल्टर आपण करू शकतो. बॅक्टेरियल फिल्ट्रेशन मीन्स काय तर फिल्ट्रेशन ऑफ बॅक्टेरिया हे आपण करू शकतो सिंटर्ड ग्लास फिल्टर थ्रू. ओके, समजले हे दोन फिल्टर, सिंटर्ड ग्लास फिल्टर अँड मेम्ब्रेन फिल्टर. तर इथं आपला फिल्ट्रेशनचा पार्ट संपला. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत तर ड्रायिंगचा पार्ट घेणार आहोत. फिल्ट्रेशन मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? फिल्ट्रेशन मध्ये काय काय बघितलं आपण? डेफिनेशन, टर्म्स, फिल्टर मीडियम, त्यांच्या आयडियल प्रॉपर्टीज बघितल्या, एक्झाम्पल्स बघितले, फिल्टर एड बघितलं, व्हॉट इज फिल्टर एड, देन त्याचे प्रॉपर्टीज, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, मेकॅनिझम ऑफ फिल्ट्रेशन बघितलं, थेरीज बघितल्या, मेन थेरी आणि फिल्टर मेम्ब्रेनचे जे की फिल्टर मेम्ब्रेन आहेत दोन, हे इम्पॉर्टंट आहेत ह्या टॉपिक मध्ये. ओके, थेरीज आहेत. देन फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फिल्ट्रेशन,
देन आज काय बघितलं तर कार्झी कारमेन इक्वेशन, केसी इक्वेशन. ओके, देन सिलेक्शन ऑफ अ फिल्टर मीडियम डिपेंड्स अपॉन, फिल्टर मीडियम सिलेक्ट करताना किंवा सिलेक्ट आपण कोणत्या मीडिया थ्रू करतो किंवा कोणते फॅक्टर्स आपण लक्षात घेतो ते बघितले. फिल्टर ए चे एक्झाम्पल बघितले, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस विथ केमिकल कंपोजिशन. ओके, देन मेम्ब्रेन फिल्टरचा प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग. ओके, कोणते मेम्ब्रेन फिल्टर आपण यूज केलं जातं, त्याचे पोर साईज नुसार कोणते मेम्ब्रेन फिल्टर केले जातात किंवा कोणते पार्टिकल्स फिल्टर केले जातात. ओके, अँड सिंटर्ड ग्लास फिल्टर. समजलं? Yes, ma'am. ओके, then give me a presentation. Roll number 1, Present. 2, Present, ma'am. 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6 absent आहेत का? एक मिनिट. Six absent. 7, Present. 8, Present. 9, 10, Present, ma'am. 9 absent. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, 19 absent. 20, absent. 21, 22, Present. okay, 22 present. 23 absent. 24, absent. 25, Yes, madam. 26, absent. 27, Present, ma'am. 28, Present. 29, 29 absent. 30, 30 absent. 31, absent. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 2, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44,
44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 47 option, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, 55 option, 56, ma'am. 55 present आहेत का? Okay. 6 present ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, Present. 67, Present. 68, Present. 69. Okay, 68. Absent roll number बघा. 6, 9, 14, 20, 23, 24, 26, 29, 30, 31, 34, 44, 47. आहे कोणी प्रेझेंट? ओके. 6 प्रेझेंट आहे का? अजून ठीक आहे.